वेदांत बंडगर याच्या हत्येपुरता पोलीस तपास करत आहेत. सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस निरीक्षक संदीप कोळेकरसह 10 जणांना सह आरोपी केलं पाहिजे. गडदेवर जतमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी कॉल करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात SIT नेमून सत्य उघडकीस आणावे. आमच्या मागण्या रविवारपर्यंत मागण्या न केल्यास 22 जूनपासून सर्व हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगार काम बंद आंदोलन करतील, असा इशारा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. निलेश गडदे याचे साथीदार दाजी गडदे, अजित दुभार, किरण लोखंडे, संभाजी उर्फ सुकुमार माने, हनुमंत खरात, काशीलिंग खरात, अंकुश गडदे, भारत गडदे, अकाराम कचरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी संगनमत करून लक्ष्मण खरात यांच्याकडे 20 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे वेदांत बंडगर याचा खून झाला. त्यामुळे त्यांना सह आरोपी करण्याबाबत लक्ष्मण खरात याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुमार वेदांत मारुती बंडगर याची 11 जून रोजी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. यामध्ये जो काही तपास चालू आहे तो तपास कुठेतरी आता संथ गतीने सुरू झालेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही हमाल पंचायतच्या वतीनं लक्ष्मण खरात, बाळासाहेब बंडगर आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी यांनी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे. यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की वेदांच्या हत्येच्या पूर्वी जतमध्ये जी काही घटना घडलेली आहे, जतमध्ये कोळेकरांनी निलेश गडदे यांचे जे काही सहकारी 8 तिथं उपस्थित होते निलेश गडदेंच्या वतीनं, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे CDR तपासले पाहिजे आणि त्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांना यामध्ये गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि आम्ही केलेल्या SITची मागणीची पण पूर्तता झाली पाहिजे. आणि जर रविवारपर्यंत ह्यामध्ये प्रगती दिसली नाही, आमच्या मागण्यांच्याबद्दल हालचाल दिसली नाही, तर सोमवार दिनांक 22 पासून आम्ही संपूर्ण क्षेत्रातलं हमाली, तोलाई आणि महिला माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू करणार आहोत. पोलिसांच्या दबावाबद्दल शंका उपस्थित होत आहे, कारण त्यांच्यावर कुणाचं तरी प्रेशर आहे आणि कुणाचा तरी दबाव येत आहे. त्यामुळं पोलिसांचा तपास कुठेतरी संत झाला आहे की काय, अशी आमची भावना झालेली आहे. आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.